काय म्हणजे गावाबाहेर येऊन राहिला काय विषय? विषय आमच्या पांढरीचा नियम आहे पूर्वीपासून वाडा हा. हे येऊन आम्हाला राहावंच लागतंय. हा. त्या पांढरीत येऊन राहून 4 रोज 8 रोज जरी गेले शांतपणा असतोय. हा. म्हणून येऊन राहायचं असते. गुळ काढण्याची पद्धत म्हणजे आमचं पूर्ण गाव जे आहे ते देवाचा कौल झाल्यानंतर 3 वर्षातून एकदा पूर्ण गाव सोडून शेतामध्ये राहायला जातं. चोरी बीर झाली तर काय होते का गावात चोरी? आता चोरी आमचा देव बाहेर जाऊच देत नाही, चोराला येत नाही. आपल्या गावाच्या बाहेर जाऊ देत नाही जाऊ देत चोरा. नाही आणि आमच्या गावात चोरीचं हे प्रमाणच कधी नाही. संध्याकाळी तुम्ही गल्लीतनं जावा, कोण गावात नसते तरी पण चोरीचं ह्याचं त्याचं आमच्या गावात म्हणजे आमचा विश्वास आहे आमच्या देवीवर. आणि नंतर घराकडे गेल्यावर सुद्धा गमत नाही 4-8 दिवस हा. असं या गोकुळात राहिल्यावर राहता. अजून आमच्या गावामध्ये एकजुटी आहे. नमस्कार, मी ओंकार पोद्दार, केके न्यूज प्रतिनिधी. सध्या आपण उभे आहोत भुजाई मंदिर टिक्केवाडी या ठिकाणी आणि ह्या टिक्केवाडी गावची गुळ काढायची जी प्रक्रिया आहे किंवा जी रीती पद्धत चालू आहे या पद्धतीची माहिती घेण्यासाठी आपण आज टिक्केवाडी गावामध्ये आलो आहोत. पाठीमागे भुजाई मंदिर आहे. या भुजाई मंदिराला कौल घेऊनच हे गावकरी गुळ काढा बाहेर पडतात आणि घरात परत येण्यासाठी देखील त्या देवीला कौल लावला जातो. या संपूर्ण काळामध्ये ह्या गावामध्ये कुठल्याही प्रकारची चोरी होत नाही किंवा कुणाला सर्पदंश होत नाही. बाहेर गेल्यानंतर ही सर्व देवीचीच आपल्याला वरदान आहे असं मानून हे गावकरी गुळ काढण्यासाठी दर काही वर्षानंतर गावाबाहेर जातात आणि हेच वैशिष्ट्य आहे. हे जाणून घेण्यासाठी आपण टिक्केवाडी गावात जाऊन माहिती घेऊयात. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गाव कसा बाहेर राहिलेलं गाव कसं असतं हे जर बघायचं असेल तर टिक्केवाडी ह्या गावामध्ये गुळ काढण्याच्या या दिवसामध्ये येऊन गावची परंपरा किंवा या रूढी परंपरा कशा पद्धतीने चालू केल्या जातात हे बघण्यासाठी एक उत्तम उदाहरण म्हणजे टिक्केवाडी गाव आहे. संपूर्ण सगळी जनावरे असतील सगळे घेऊन या ठिकाणी अशा पद्धतीने पाल्यामध्ये ग्रामस्थ राहतात. जे काय असेल ते जेवण वगैरे रात्री भजन कीर्तन असेल ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करतात. संपूर्ण गाव आता बघू शकताय की हे असं बाहेर आहे आणि इतकं सुंदर दृश्य असं आपल्याला या ठिकाणी केके न्यूजच्या माध्यमातून परंपरा जपलेलं गाव म्हणून या ठिकाणी बघायला मिळते. त्यासोबत या गावामधील ग्रामस्थ तरुणच आहेत. नाव काय आमचं? जयदेव बारड. काय नेमकं ही संकल्पना काय? गुळ काढण्याची पद्धत म्हणजे आमचं पूर्ण गाव जे आहे ते देवाचा कौल झाल्यानंतर 3 वर्षातून एकदा पूर्ण गाव सोडून शेतामध्ये राहायला जातं. पूर्वीचे आमचे लोक सांगतात की रोगराई यायची आमच्या गावावर प्रचंड असं प्रसंग यायचे. त्यावेळी आमच्या देवानं सांगितलं ते की मी जसं म्हणजे पालापाचोळ्यात राहिलोय तसं तुम्ही पण पालापाचोळ्यात थोडे दिवस राहायला जावा. मग ते आमच्या पूर्वजांनी हे चालू केलेलं आहे. आम्ही ते अजून पत्र जोपासत आलेलो आहे. आता त्या पहिल्या म्हणजे पद्धत होती ना आता यामध्ये काय बदल किंवा फरक असं काय झालेलं आहे? जसा पूर्वी लोक जात होते शिवारात राहायला तसंच जातात. फक्त आता कसं पूर्वी पूर्ण पाल्याचे झाप घालत होते पण आता पाला जंगल ह्याच्या खात्यामुळे पाला वगैरे असं मिळत नाही, कमी प्रमाणात मिळतो. मग लोक तरट्या बांधणे पालं बांधणे असं करून राहतात आता. पण पूर्वीसारखंच एक समाजामध्येच राहतात. बाबा एकीला एक चूल लागून असं राहतात. अजून आमच्या गावामध्ये एकजुटी आहे. नक्कीच एकजूट कुठेतरी आता संपत चाललेली आहे आणि ह्या एकजुटीचं एकत्र येण्याचं काम देवाच्या निमित्ताने का असं ना किंवा या प्रतिंच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. आता आपण पुढे देखील काही ग्रामस्थांकडून जाणून घेऊयात की ह्या पद्धतीविषयी आणखीन आपल्याला काय माहिती मिळेल. गुळ काढणं म्हणजे काय आणि ह्या मागची रीती किंवा पद्धत आणि परंपरा काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपण केके न्यूजच्या माध्यमातून टिक्केवाडी या गावामध्ये आलो आहोत. या ठिकाणी गुळ म्हणजे पाल बघू शकता. या पालामध्ये 9 चुली पेटलेल्या आहेत म्हणजे 9 जण या ठिकाणी राहतात. पूर्वीच्या काळापासून जी संकल्पना होती की वसुंधकम कुटुंबकम आपण म्हणतो की ज्या पद्धतीने सगळे कुटुंब एकत्र यायची आणि त्या ठिकाणी गुण्यागोविंद राहायचं त्याच पद्धतीचं एक हे जे आहे पद्धत ती आता ह्या ठिकाणी ह्या गाव टिक्केवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून सुरू आहे. बघू शकता या ठिकाणी चूल पेटवली जात आहे आणि अशा प्रत्येक घराच्या 9 चुली या गुळामध्ये म्हणजे या घरामध्ये पाहू शकता हे पाल्याच्या माध्यमातून बांधलेली झोपडी आहे आणि संध्याकाळच्या वेळेला ग्रामस्थ या ठिकाणी येऊन कीर्तन असेल किंवा विविध प्रकारचे खेळ असतील हे करून एकत्र येण्याचा जो ही परंपरा आहे किंवा रूढी परंपरा आहे ती चालवण्याचा प्रयत्न करतात. शेतीची कामं वगैरे आवरून संध्याकाळचा विरंगुळ्याचा जो क्षण आहे तो सगळ्या या ग्रामस्थांसोबत घालवायचा आणि 3 वर्षानंतर अशी संधी येते की एकत्र यायचं आहे, गप्पा गोष्टी करायच्या आहेत. एरवी एकेकांची घरं एक दुसऱ्या साईडला एकेकांची घरं दुसऱ्या साईडला असतात. मात्र या निमित्तानं ही सगळी मंडळी एकत्र येतात आणि आपली एकत्र क्षण घालवतात. आजी आहेत. आजी नाव का तुमचं? माझं शेवंती.
काय म्हणजे गावाबाहेर येऊन राहिला काय विषय? विषय आमच्या पांढरीचा नियम आहे पूर्वीपासून वाडा हा. हे येऊन आम्हाला राहावंच लागतंय. हा. त्या पांढरीत येऊन राहून 4 रोज 8 रोज जरी गेले शांतपणा असतोय. हा. म्हणून येऊन राहायचं असतंय. बरं इथे जमते काय? जमतंय की हा? हा नाही, इथं घरात आल्यावर राहून वेग आता इथं बाहेर आहे घरात एवढी असते काय जमते ना व्यवस्थित? इथं गमतय की हा? आणि नंतर घराकडे गेल्यावर सुद्धा गमत नाही 4-8 दिवस हा. असं या गोकुळात राहिल्यावर राहता. बरं काकी तुमचं नाव काय? वासंती पाटील. काय वाटतंय म्हणजे काय परंपरेबद्दल सांगा काय? परंपरा अशी देवीची आमच्या चालत आलेल्या आहे. हा. त्याच्यामुळे आम्हाला हे करावंच लागतंय. हा. नाही म्हणून चालत नाही. बरं आता मगाशी मी तुम्हाला विचारलं चोरी बीर झाली तर काय होते का गावात चोरी? आता चोरी आमचा देव बाहेर जाऊच देत नाही चोराला इथनं. आपल्या गावाच्या बाहेर जाऊ देत नाही जाऊ दे. चोरा. नाही आणि आमच्या गावात चोरीचं हे प्रमाणच कधी नाही. आणि आता इथं डोंगर बिंगर आहे साप वगैरे असं काय? साप वगैरे सुद्धा नाही. साप नाही का काय नाही काय किरडू सुद्धा कुठं आम्हाला नजर पडत नाही इथे एवढ्या ह्याच्यात. चाळच अशी आमची झोपलेली असते सगळी. बरं आता या ठिकाणी डॉक्टर एक आलेले आहेत त्यांचा अनुभव घेऊन काय नेमका काय वाटते तुम्हाला नेमकं वेगळा अनुभव काय झाला? वेगळा म्हणजे कसं ही जी लोक एकत्र राहिलीत ना त्याचा एवढा आनंद वाटतोय की पूर्ण गाव एकत्र येऊन कसं राहतं कसं त्यांची वागणूक म्हणजे एवढ्या एरियात ती कसं मेंटेन करतात एकदम भारी वाटलं सर. जबरदस्त. काय वाटते म्हणजे आता तुम्ही आता गुळाच्या या निमित्तानं नेमकं ह्या परंपरेच या गावाला भेट दिल्या काय अनुभव कसा आलाय? अनुभव म्हणजे एक वेगळाच आलेला आहे की गावात असलो की अशी भेट पण होत नसते असं. आणि त्यात कसं इथं आल्यामुळे एक एकी राहते एक गोडवा एक निर्माण राहतोय इथं असं. अशा परंपरा देखील आपल्या भागात देखील झाल्या पाहिजे असं वाटतंय? 100% सर. अशा आहे ना कसं हे पण होऊ शकतंय ना आपली सगळी लोक आपण एकत्र येऊ शकतोय. कसं कार्यक्रमाच्या वेळेस माणूस एकत्र येतात तसं हे देवीच्या कृपेने म्हणजे ही सगळी लोक एकत्रित येणं यांचं माया प्रेम वगैरे सगळं हे होऊ शकते ना. आता ह्या घरातले गृहिणी असतील किंवा वयोवृद्ध महिला बाहेर येऊन या ठिकाणी चुली मांडून जेवण वगैरे करत असतात. आजी काय जेवण चालू आहे काय बाहेर? जेवण चालू आहे ना. बाहेर येऊन जेवण करायला काय विषय काय? बाहेरून करता आमच्या जे देवीचं हे आहे हा. त्याच्याबद्दल करता. मग आता 3 वर्षानंतर तुमचं सगळं गाव बाहेर येत बाहेर येते. होय. मग आता समजा आता एखाद्याला म्हणजे साप चावणे किंवा चोरी झाली असं कुठे काय घडले काय कधी? नाही पहिल्यापासून पहिल्यापासूनच नाही. नाही. मग आता ही पद्धत नेमकी काय म्हणजे कशासाठी म्हणजे ते आमच्या देवी धनगरी देवीच आहे. हा. त्या देवीचा हे नेम करायचं लागतोय. करायला लागतं? होय. त्याशिवाय चालत नाही. आणि हे कौल घेतल्याशिवाय परत जायचं नाही. घरात जायचं नाही नाही. आता ह्या दिवसात काय काय करायचं नसते म्हणजे घरात जायचं नाही काय काय? घरात जायचं नाही. हा. जायचं की घरात हा. लुटून काढायचं हा. नाही. हे दिवा लावायचा नाही. हा. देव पुजायचा नाही. हे करायचं. काकी नेमकी परंपरा काय आहे ही? परंपरा म्हणजे आमची पांढर धनगरी असल्यामुळं आम्हाला ती कशी धनगरांची राहत्यात तसं आम्हाला राहावं लागतंय. हा. मग ती आता पूर्वीपासून चालत आली ती आमची पिढी बी आता म्हणजे आमच्या नवऱ्यांची ती चालली. आता आमची पोरं बी चालवणार कारण का आम्हाला आता आमच्या पोरांचा कॉम्पिटिशन आहे की गुळ्यातनं जर जायचं झालं तर आमची पोरं नाराज होत्यात. अजून 4 दिवस राहायला पाहिजे असं आमच्या पोरांनी वाटतंय. म्हणजे उत्साह आहे हा उत्साह हा त्याच्यामुळे आमची पोरं बी ही चालवणार अशा आम्हाला त्याची खात्री आहे. आणि हे चालवावंच का चालवावं हे सगळ्या आमच्या ढोरागुरांच्यासाठी किंवा ह्याच्यासाठी चांगलं आहे. आमची बुजाई देवी कसं आहे जरी आता आम्ही आता संध्याकाळी तुम्ही गल्लीतनं जावा कोण गावात नसते तरी पण चोरीचं त्याचं आमच्या गावात म्हणजे आमचा विश्वास आहे आमच्या देवीवर. बरं ती आता काय करत नाही. एकत्र राहताय तुम्ही भांडणं वगैरे असं कधी झालंय? अजिबात नाही भांडण. आम्हाला आता 2 दिवसानं जर घरी गेला तर आम्हाला 2 दिवस घरी गमत नाही कारण का ह्या उत्सवात राहिलेला असतोय आम्ही त्याच्यामुळे आम्हाला गमत नाही घरात. मगाशी दादाने सांगितलं होतं आपल्याला की ज्या पद्धतीनं मी पालोपातळांमध्ये म्हणजे जंगलामध्ये राहून या गावचं संरक्षण होण्यासाठी ज्या पद्धतीने मी राहते आणि त्या पद्धतीनंच आपण सर्वांनी राहा आणि त्यामुळे तुम्ही रोगराईपासून लांब राहाल दूर राहाल असा आशीर्वाद या टिक्केवाडी गावच्या लोकांना देवीने दिला. आणि त्यावेळेपासून रोगराईच्या निमित्तानं सुरू झालेली परंपरा अव्याहतपणे गेली असंख्य वर्ष सुरू आहे. या ठिकाणी कुठला गरीब नाही श्रीमंत नाही सगळे गुण्यागोविंदाने एका ठिकाणी येऊन नांदतात. मगाशीच आपण ओव्या बघितल्या त्या ओव्यांच्या माध्यमातून मनोरंजन देखील या ठिकाणी होतं. आणि या बुजाबाईचा आशीर्वाद या गावच्या पांढरीवरती या धनगरांच्या पांढरीवरती कायम राहील यात शंका नाही. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.